धनराज पिसाळ यांना फक्त आम्हाला न्याय मिळवून द्यायचा आणि गावकऱ्यांतर्फे सगळे आम्ही महिला मंडळ महिला बाजू जमलेला आहोत। एका आईचा मुलगा, आईने जी स्वप्न रंगवलेली होती मुलासाठी, ती स्वप्न आता पूर्ण होणार नाहीत, पण न्याय मिळावा म्हणून आम्ही हे महिला एकत्र आलेलो आहोत आणि न्याय मिळावा। आणि एका बहिणीला, एका भावाच्या तर रक्षाबंधन आलेली आहे, आज तिला आतुरतेने ती वाट बघणार, पण तो येणार नाही, पण आपण त्याचं राहिलेलं स्वप्न किंवा त्याला न्याय मिळावा म्हणून आपण जो प्रयत्न करणार ना, प्रशासनाने ह्याच्यात जास्त दखल घ्यावी। पोलीस प्रशासनाने म्हणजे अगोदर जास्त तक्रार नोंद केलेली आहे, पण त्याचा पाठपुरावा झालेला नाही। पाठपुरावा झाला तर तो पूर्णपणे व्हावा आणि न्याय मिळवून द्यावा, हीच आमच्या सगळ्या महिला मंडळाची अपेक्षा आहे। आणि पण विनंती आहे प्रशासनाला, एवढी विनंती की एका बहिणीला न्याय मिळवून द्यावा आणि जर नाही मिळाला तर आम्ही जाहीर निषेध करणार। सुपा पोलीस स्टेशन येथे 160/2026 फिर्यादी धनश्री जयवंत पिसाळ यांच्या तक्रारीवरून फसवणुकीचा गुन्हा दाखल आहे आणि सदर गुन्ह्याचा तपास चालू असून दोन आरोपी यांना आता अद्यापर्यंत अटक करण्यात आलेली आहे। सदर आरोपी पोलीस कोठडीमध्ये आहेत। उर्वरित आरोपींचा शोध घेण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखा व पोलीस स्टेशनची पथके कार्यरत आहेत आणि यामध्ये आत्महत्येस प्रवृत्त केल्याबाबतचा जो गुन्हा आहे तो मांजरी पोलीस स्टेशन पुणे शहर या ठिकाणी दाखल आहे।